मंडळी, राज्य शासनाने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला मान्यता दिली। या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे ठरले आहे। या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले आहेत। या महिलांसाठी शासनाने आतापर्यंत जवळपास 5 महिन्यांचे 7,500 रुपये प्रत्येकी या महिलांच्या खात्यांना वर्ग केले आहेत। परंतु यामध्ये आता एक महत्त्वाचे अपडेट आले आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता वगळण्यात येणार आहे। ज्या महिलांनी फॉर्म भरले होते, ज्या महिलांना पैसे सुद्धा आले, अशा महिलांना आता या योजनेतून वगळले जाणार आहे। आता हे वगळण्याचं कारण काय आहे आणि या कोणत्या महिला वगळल्या जाणार आहेत हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। या ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेत आणि त्या पात्र झाल्यात, परंतु त्या जे काही शासनाचा GR होता त्या GR नुसार त्या या योजनेमध्ये बसत नाहीत, अशा महिला आता या योजनेमधून वगळल्या जाणार आहेत। ते तुम्हाला कशा पद्धतीत शोधायचं आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही ते तुम्हाला कशा पद्धतीने शोधायचं आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात तुमची प्रोफाईल लॉग इन करून आपल्याला कशा पद्धतीने आपण या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही, किंवा आपले सुद्धा नाव या योजनेमधून वगळल्या गेले आहे हे कशा पद्धतीने तुम्हाला पाहायचे आहे ते आपण आता या सविस्तर लॉग इन करूनच आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर चला मग आपल्याला तुमच्या मोबाईल किंवा तुमचं जे काही लॅपटॉप असेल त्याच्या गुगल क्रोमवर तुम्हाला यायचं आहे। गुगल क्रोमवर आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in असं टाईप करायचं आहे। तुम्ही महाराष्ट्र.gov.in लाडकी बहीण या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक अशा पद्धतीचा इंटरफेस दिसू लागेल। त्यामध्ये तुम्हाला होम पेज, योजनेची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन तुम्हाला अर्जदार लॉग इन हा दिसेल। यामध्ये पोर्टलवर अर्जाची एकूण संख्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल। पोर्टलवर मंजूर अर्ज किती आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणावर पाहायला मिळेल। ही जी काही आहे ती शासनाची माहिती आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता तुम्हाला तुमची प्रोफाईल या ठिकाणावर लॉग इन करायची आहे। प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तुम्ही अर्जदार लॉग इन या बटनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक लॉग इन इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। लॉग इन इंटरफेस ओपन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही एक प्रोफाईल क्रिएट केली होती। त्या प्रोफाईलमध्ये तुमचा जो काही युजर नेम हा मोबाईल नंबर असेल आणि त्यावेळेस जो काही पासवर्ड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी क्रिएट केला आहे, तो पासवर्ड या ठिकाणी वापरायचा आहे। या ठिकाणावर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली जो बॉक्स दिला आहे या ठिकाणी जो काही या ठिकाणी दिलेला कॅप्चा आहे तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे। जर पासवर्ड तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही या फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड जो काय आहे तो रिसेट करू शकता। ठीक आहे, तर इथे लॉग इन बटनवर क्लिक करा। लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची जी काही प्रोफाईल आहे तो या प्रोफाईलमध्ये तुम्ही लॉग इन होसाल। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक अशा पद्धतीत या ठिकाणी एक विंडो दिसेल। इथे तुम्हाला होम आहे, स्कीम आहे, ऍप्लिकेशन मेड लेटर आहे, त्यानंतर प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉगआउट असे तुम्हाला बटन आहेत। तुम्हाला जर इंग्लिशमध्ये तुम्हाला जमत नसेल तर या ठिकाणाहून तुम्ही तुमची जी काही भाषा आहे ती तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी दिसेल योजना आहे, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, योजनेची माहिती आणि लॉगआउट असे तुम्हाला या ठिकाणी बटन या ठिकाणी दिसू शकता। आता तुम्हाला इथे जे काही ऑप्शन आहे केलेले अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही तुमचा अर्ज भरला आहे त्या अर्जाची या ठिकाणावर संपूर्ण तुम्हाला इथे माहिती दिसणार आहे। इथे तुमचं पहिलं सर्वप्रथम तुम्हाला नाव दिसेल, तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे तो दिसेल, तुमचा फोटो दिसेल, त्या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस काय आहे, पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि समोर एक ऑप्शन आला आहे बघा, संजय गांधी। आता हाच ऑप्शन तुमचं जे काही नाव आहे तो या योजनेमधून तुम्हाला वगळण्यास कारणीभूत असणार आहे। बघा, ज्या काही महिलांनी अर्ज केले, ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्यात आणि ज्या महिलांना पैसे सुद्धा आलेत, परंतु या महिलांचे अगोदर रजिस्ट्रेशन संजय गांधी योजनेअंतर्गत सुद्धा आहे, अशा महिलांना आता या योजनेमधून वगळले जाणार आहे। म्हणजे ज्या महिला संजय गांधी योजनेचे सुद्धा पैसे उचलतात आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा यांनी अर्ज केले आहेत आणि आता त्यांना पैसे सुद्धा मिळाले आहेत, परंतु
या महिला आता या लाडकी बहीण योजनेमधून त्या वगळल्या गेल्या आहेत. तर त्या पाहूयात आपण त्या कशा शोधायच्या आहेत. बघा इथे तुम्हाला संजय गांधी योजनेचा एक ऑप्शन आहे, त्यापुढे तुम्ही ऍक्शन मध्ये तुम्हाला आय बटन दिले आहे. आय बटनवर तुम्ही क्लिक करून तुमची जी काही माहिती आहे फॉर्म भरल्याची ती तुम्ही या ठिकाणावर पाहू शकता. आणि पुढे तुम्हाला एक आर बटन दिलेले आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे, पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला एक बटन दिले आहे. यावर क्लिक करून तुम्हाला तुमचे जे काही आतापर्यंत मिळालेले हप्ते आहेत, आतापर्यंत मिळालेले पैसे आहेत ते तुम्ही या ठिकाणावर पाहू शकता. इथे बघा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा पद्धतीत नवीन एक विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला नाव दिसेल, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर कुठल्या बँकेत गेले, कुठला त्याचा अकाउंट नंबर आहे आणि कोण्या तारखेला आणि किती पैसे तुम्हाला आतापर्यंत क्रेडिट झाले हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, याच ठिकाणावर तुम्हाला जर पैसे आले नसतील, आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नसतील, ते सुद्धा तुम्ही आता चेक करू शकता आणि त्याचं कारण काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणावर पाहायला मिळणार आहे. बघा माझ्याकडे एखादा अर्ज असेल तर मी तुम्हाला दाखवतो की नेमकं त्याचं कारण काय आहे की त्याला पैसे अद्यापर्यंत क्रेडिट झाले नाहीत. हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा एक हे आहे महिला आहेत, भगिनी आहेत. यांना शासनाने प्रथम जे काही त्यांची इन्स्टॉलमेंट आहे ते 25/9/2024 रोजी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट असा एक त्यांना एक एरर आला. म्हणजे त्यांचे आधार कार्ड जे आहे ते बँकेला हे लिंक नव्हते. त्यानंतर त्यांनी दुसरा जे काही हप्ता आहे, दुसरे जे काही त्यांचे स्कीमचे पैसे आहेत ते 7/10/2024 रोजी टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस पण त्या महिलेंनी त्यांचं जे आधार कार्ड आहे डीबीटी जी काय आहे ती इनॅक्टिव्ह होती, त्यामुळे त्यांना आतापर्यंत हे पैसे शासनाकडून कुठल्याही प्रकारचे मिळाले नाही. तर या महिलांनी आपले जे काही आधार कार्ड आहे ते डीबीटीसी लिंक करून घ्यायचे आहे. डीबीटीसी लिंक केल्यानंतर जे काही समोरचा ते हप्ता येणार आहे तर त्यावेळेस यांना सुद्धा हे पैसे या ठिकाणावरून मिळून जाणार आहे. हे सर्व काही स्टेटस तुम्ही ज्या काही ठिकाणावरून अर्ज केलाय त्या प्रोफाईल मधून तुम्ही हे स्टेटस चेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा हे स्टेटस तुम्हाला चेक करता येईल. आता पाहूयात की संजय गांधी योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत अशा महिलांना तुम्ही म्हणजे असं तुमचं जे काही नाव आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला ते शोधायचं आहे. बघा या ठिकाणावर तुम्ही जर नो असेल, या संजय गांधी योजनाच्या खाली जर नो असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात. बघा संजय गांधी योजनेखाली जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचं नो लिहून येत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हा पात्र आहात. जर तुम्हाला संजय गांधी योजना या ऑप्शन पुढे जर यस लिहून येत असेल, अशा पद्धतीत जर यस लिहून येत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अपात्र झालेले आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही संजय गांधी योजनेअंतर्गत सुद्धा शासनाचे पैसे उचलतात आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही अर्ज केला आहे, म्हणून तुम्हाला या लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेली आहे. बघा अशा पद्धतीत तुम्हाला तिथे तुम्ही तुमचं स्टेटस हे चेक करू शकता. एकंदरीत ही एवढीच माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायची होती की संजय गांधी योजनेमधून ज्या काही योजना महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचं जे काही पेमेंट स्टेटस आहे ते तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आता जे काही तुमचे काही येणारे हे आहेत हप्ते आहेत ते आता मुख्यमंत्र्यांनी जवळपास त्यांचं जे काही प्रचाराचे भाषण झाले त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही म्हणजे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर की पुढील डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला डिसेंबरचे पैसे जे आहेत ते आम्ही तुम्हाला टाकूयात. यामध्ये आणखीन एक घोषणा त्यांनी केली होती की बुवा येणारे जे काही हप्ता असेल ते 1500 ऐवजी 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊयात, अशा पद्धतीच्या त्यांनी घोषणा केल्या होत्या. परंतु आता ते काय माहिती लागू होते किंवा नाही आपण आता येणाऱ्या काळामध्ये ते पाहणारच आहोत. आपल्या चॅनलवरून जे काही नवनवीन सरकारी स्कीमचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण टाकणारच आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि इतरांबरोबर आमचा व्हिडिओ शेअर सुद्धा करा, कारण की जे काही नवनवीन माहिती आहे ती आम्ही आमच्या चॅनलद्वारे
टाकत असतो, त्यामुळे आमचा व्हिडिओ जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतर तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत शेअर करा.